नमस्कार मंडळी, न्यूज यात्रामध्ये तुमचं स्वागत आहे. मिडल ईस्ट पुन्हा एकदा महाभयंकर युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका बाजूला इराण, दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि या सगळ्यात पडद्यामागून सूत्र हलवणारी जागतिक महासत्ता म्हणजेच अमेरिका आहे. पण सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात एक अत्यंत खळबळजनक चर्चा सुरू आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पडद्यामागे ज्या 14 गुप्त करारावर वाटाघाटी सुरू होत्या त्याचे काही अत्यंत धक्कादायक तपशील आता अधिकृतपणे समोर आले आहेत. जर हा करार झाला तर हे युद्ध खरंच थांबणार आहे का, की इस्रायलची आक्रमक भूमिका हे संपूर्ण समीकरण एका झटक्यात मोडीत काढणार आहे? आज आपण या युद्धामागचं राजकारण आणि अमेरिकेची दुपट्टी भूमिका अत्यंत सखोल आणि रोखठोक भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या आंतरराष्ट्रीय खेळीचा थेट फटका आपल्या भारताला आणि तुमच्या आमच्या खिशालाही बसणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, हे केवळ दोन देशांमधील सीमावाद किंवा जमिनीचं भांडण नाही. या संपूर्ण युद्धाच्या केंद्रस्थानी आहे इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम. इस्रायलची भूमिका पहिल्या दिवसापासून अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक राहिली आहे. इराणकडे अणुवस्त्र निर्मितीची क्षमता निर्माण होणे म्हणजे थेट इस्रायलच्या अस्तित्वाला आव्हानच आहे. म्हणून इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने लष्करी बळाचा वापर सुरू केला होता. दुसरीकडे इराणचा दावा मात्र वेगळा आहे. त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम हा केवळ शांततापूर्ण मार्ग, वैद्यकीय संशोधन आणि ऊर्जा निर्मितीसाठीच असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. पण या दाव्यामागील नेमकं सत्य काय आहे, हाच सध्या जागतिक पातळीवर सर्वात मोठा सस्पेन्स आहे. आता वळूया सध्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये गाजत असलेल्या त्या गुप्त मसुद्यांकडे. सूत्रांच्या माहितीनुसार या करारातील काही अटी आता उघड झाल्या आहेत. या अंतर्गत इराणला मोठी आर्थिक सवलत देण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये गोठवलेला इराणचा तब्बल अब्जावधी डॉलर्सचा निधी मुक्त केला जाणार आहे. त्या बदल्यात इराणने आपल्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा वेग मर्यादित ठेवावा अशी अमेरिकेची अट आहे. पण इथे सर्वात मोठा विरोधाभास येतो. 2015 मध्ये जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांनी इराणसोबत असाच एक ऐतिहासिक अणुकरार केला होता. पुढे 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यांनी तो करार एका फटक्यात मोडीत काढला. मग प्रश्न असा उपस्थित होतो, जर शेवटी पुन्हा 2015 सारखा जुना तोडगा काढायचा होता तर गेल्या काही वर्षात मिडल ईस्टला पुन्हा युद्धाच्या खाईत लोटण्यात का आलं? याचं उत्तर अमेरिका देणार आहे का? गेल्या 24 ते 48 तासातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाढलेला लष्करी बंदोबस्त. हा समुद्रातील अत्यंत अरुंद सागरी मार्ग आहे जिथून संपूर्ण जगाची तेल वाहतूक होते. ताज्या अहवालानुसार इराणने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्याचे मान्य केले आहे, जेणेकरून जागतिक ऊर्जा बाजार कोसळणार नाही. पण हा मार्ग तर युद्ध सुरू होण्यापूर्वी खुलाच होता. मग यासाठी इराणला अब्जावधींच्या सवलती देणे हा अमेरिकेचा राजनैतिक विजय कसा असू शकतो? दुसरीकडे जमिनीवरील परिस्थिती अधिकच चिघळलेली आहे. एकीकडे कराराची चर्चा सुरू असतानाच इस्रायलने लेबनॉन फ्रंट आणि गाझा पट्टीतील आपले हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. इराणने अट ठेवली आहे की अमेरिकेने इस्रायलचे हल्ले थांबवावे, पण अमेरिका आपल्या सर्वात जवळच्या मित्राला म्हणजेच इस्रायलला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या संपूर्ण खेळात आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे दोन्ही देशांमधील अंतर्गत राजकारण. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतमार बेन ग्वीर यांनी कराराला उघडपणे धोरणात्मक अपयश म्हटले आहे. दुसरीकडे इराणमधील कट्टरपंथी गटांनी या कराराला अमेरिकेसमोर पत्करलेली शरणगती असे म्हणत आपल्याच सरकारविरुद्ध अंतर्गत बंडखोरी सुरू केली आहे. आता यात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या दूरवर चाललेल्या युद्धाचा आपल्या भारतावर आणि तुमच्या आमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे? आखाती देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक काम करतात. जर होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला किंवा इस्रायल आणि इराण मधील हा तात्पुरता शांततेचा पडदा बाजूला होऊन थेट लष्करी हल्ले सुरू झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि याचा थेट फटका भारतात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती LPG सिलेंडरचे दर वाढण्यात होईल. म्हणजेच तिथल्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या घराचं संपूर्ण बजेट कोलमडू शकतं. सध्याची परिस्थिती पाहता अमेरिका इराण चर्चेमुळे युद्धाचा वेग काहीसा कमी झाला आहे, हे खरं आहे. मात्र इस्रायलची आक्रमक भूमिका, इराणचा छुपा न्यूक्लिअर प्रोग्राम आणि होर्मुझ सामुद्रधुनीचा प्रश्न हे मूलभूत वाद अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे मिडल ईस्टचे युद्ध संपलंय असं समजून सुटकेचा श्वास घेणं खूप घाईचं ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? अमेरिकेच्या या मध्यस्थीमुळे मिडल ईस्टमध्ये खरोखरच शांतता प्रस्थापित होईल का, की इस्रायल स्वतःच्या सुरक्षेसाठी इराणवर थेट हल्ला करून तिसरं महायुद्ध सुरू करणार?
तुमचं रोखठोक मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या अशाच थेट आणि निर्भीड विश्लेषणासाठी न्यूज यात्राला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.